नमस्ते विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आज या ठिकाणी आपण ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे आणि त्या ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये काल आपण पाहिलेलं आहे की ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये त्याचं क्लासिफिकेशन कुठल्या बेसवरती करतात, त्याच्यानंतर त्याची क्रायटेरिया फॉर द न्यू क्लासिफिकेशन हे काल आपण पाहिलेले आहेत. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, सेगमेंटेशन हे आपण काल डिटेल्स मध्ये पाहिलेले आणि याच्यावरती बरेच प्रश्न असतात. याच्या पुढला जो पार्ट आहे जो आपल्याला आज पाहायचा आहे, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. तर नॉन कॉर्डेट्स मध्ये कोणकोणते फायलम आहेत ते आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. नॉन कॉर्डेट्स मध्ये जे फायलम्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं आणि लक्षात कसे ठेवायचे याचे पण पॉइंट्स मी तुम्हाला दिले होते. तर तुम्ही ते वाचले असतील, समजून घेतले असतील. कारण हे पहा, जे तुम्हाला ह्याच्यावरती मी समजून सांगत आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित रीड केलं, समजून घेतलं तर तुम्हाला येणारे कन्सेप्ट आणखी सोपे जातील. त्याच्यामुळं ज्या तळमळीने मी तुम्हाला सांगतोय त्या तळमळीने तुम्ही ते वाचलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तर पहा, पुढला पॉइंट आहे आपला नॉन कॉर्डेट्स मध्ये जे फायलम्स आहेत त्या फायलम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला परीक्षेला असते. एखादं एक्झाम्पल देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल झुरळचं एक तुम्हाला डायग्राम दिलेली असते. तो झुरळ ओळखायचं, आयडेंटिफाय दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता आहे, तर आपण लिहितो कॉकरोच आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे असतात. असं 3 मार्काला जर प्रश्न विचारला तर त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला समजले पाहिजेत, कोणते कॅरेक्टर्स महत्वाचे आहेत. कारण पुस्तकामध्ये बरेच कॅरेक्टर्स आहेत, त्यापैकी महत्वाचे कॅरेक्टर्स कोणते आहेत ते कसे लक्षात ठेवायचे हे आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले ऑक्टोपस. ऑक्टोपस हा कुठल्या फायलम मध्ये येतो आणि त्याचे महत्वाचे कॅरेक्टर्स कोणते आहेत तर ते आपल्याला समजलं पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. हे आज आपल्या लेक्चरचा मेन टार्गेट असेल. तर पाहूयात आपण आजचं हे लेक्चर सुरू करत आहोत आपण फायलम पोरीफेरा पासून. तर थोडीशी उजळणी घेतो मी तुम्हाला. तर आपल्याला माहित आहे नॉन कॉर्डेट्स मध्ये सुरुवातीला किंगडम ॲनिमिलिया, सब किंगडम, नॉन कॉर्डेट्स आणि त्या सब किंगडम नॉन कॉर्डेट्स मध्ये फायलम्स होते. 10 फायलम होते. पहिला फायलम आहे प्रोटोझोआ, त्याच्यानंतर पोरीफेरा. मी तुम्हाला पेअर लक्षात ठेवायला सांगितलं. फर्स्ट आणि लास्ट हे फक्त दोघं सिंगल लक्षात ठेवायचे, बाकीचे सगळ्या पेअरिंगच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवायचं. फर्स्ट प्रोटोझोआ, सेकंड इज पोरीफेरा आणि त्याची पेअर आहे निडारिया. बरोबर, पोरीफेरा निडारिया. त्याच्यानंतर त्याच्या पुढली पेअर मी तुम्हाला सांगितली होती. त्याच्यानंतर पुढली पेअर आहे प्लॅटिहेल्मिंथस आणि ऍस्केलहेल्मिंथस, तर दोघांची पेअर आहे. त्याच्यानंतर पुढली पेअर आहे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर पुढली पेअर आहे नेक्स्ट मोलुस्का आणि इकायडोनर्बेटा आणि लास्ट आहे हेमिकॉर्डेटा. म्हणजे असे सिरियली 10 फायलम्स आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात राहतात. मग आता त्याचा पुढला भाग आहे त्याचे कॅरेक्टर्स कोणते आहेत, ते कॅरेक्टर्स कसे लक्षात ठेवायचे आणि महत्वाचे कॅरेक्टर्स कोणते आहेत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला फायलम पोरीफेरा पासून. फायलम पोरीफेरा, फायलम पोरीफेरा. तर याचे एक्झाम्पल्स आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत अगोदर. फायलम पोरीफेरा जर दिसला किंवा याच्याविषयी थोडंसं तुम्हाला लक्षात आलं तर याचं एक्झाम्पल आहे सायकॉन. सायकॉन जर आपण बघितलं आपल्या पुस्तकामध्ये डायग्राम्स आहेत, एक्झाम्पल आहे याचं सायकॉन. त्या सायकॉनकडे पाहून आणि बाथ स्पॉन्ज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता ह्या दोघांचे डायग्राम जर बघितले आपण, एक चित्र जर पाहिलं तर ह्याच्यावरती दीज ॲनिमल्स बेअरिंग द नंबर ऑफ पोर्स ऑन देअर बॉडी. ह्या ॲनिमल्सची जी बॉडी असते सिंपल असते, सिम्पलेस्ट प्लान असतो यांच्या बॉडीचा. अँड दे बिअर द नंबर ऑफ पोर्स ऑन देअर बॉडी, देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज अ पोरीफेरा. म्हणून फर्स्ट पॉइंट काय झाला, these animal have simplest body plan. त्यांचा एकदम सिंपल बॉडी असते, सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड बेअरिंग नंबर ऑफ पोर्स ऑन द बॉडी, बेअरिंग द नंबर ऑफ पोर्स ऑन द बॉडी. त्यांच्या बॉडीचा सिम्पलेस्ट प्लान असतो, सिंपल बॉडी असते आणि नंबर ऑफ पोर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. हे त्याचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे याचं महत्वाचं
these animals are always present at the bottom of the earth. aquatic animals आहेत, आपल्याला माहित असायला पाहिजे असे जे animals असतात ते कुठे असतात, aquatic, मराईन किंवा फ्रेश वॉटर मध्ये असतात. तो काही जनरल आहे त्यामुळे तो आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. डिटेल्स आपण फक्त महत्त्वाचे पॉइंट्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे तेच घेणार आहेत. aquatic, fresh water or marine water, living in the aquatic marine water as well as fresh water. तो पॉइंट काय आपण कन्सिडर नाही करणार आहे. सेकंड पॉइंट आहे, these animals are always present at the bottom and therefore they are called as a sedentary, attached to the substratum, and therefore these are called as a sedentary animals. म्हणून ह्या animalला काय म्हणतो आपण, sedentary animals असं म्हणतो. सेकंड पॉइंट आहे, these animals always attached to substratum म्हणजे खाली तळाच्या खडकाच्या भागाला ते चिटकून असतात. सो कॉल्ड सेडेंटरी ॲनिमल्स. म्हणून याला कसले ॲनिमल्स म्हणायचं, सेडेंटरी ॲनिमल्स असं म्हणायचं. एक मिनिट. पहा, फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन असते, नंबर ऑफ पोर्स असतात, ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम, देअरफॉर दे आर कॉल्ड एज सेडेंटरी ॲनिमल्स. तिसरा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये, these animals have special type of the cells. These cells are called as collar cells. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. These animals have special types of cells, that is collar cells. त्याला कुठल्या सेल्स असतात, कॉलर सेल्स असतात. हा पॉइंट तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. हे 3 पॉइंट्स तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आणि लास्ट एक चौथा आहे जो तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात. These animal take their food by taking the water inside through the ostia, and water can be removed from the body by the oscula. These animal take their food along with water. Water enters in body through ostia. बॉडी मध्ये वॉटर कुठल्या कशामधून जातं, ऑस्टिया, and removing out through oscula. हे दोन नाव लक्षात ठेवा, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ते पोर्स आहेत, ज्या पोर्स मधून वॉटर एंटर होतं त्याला ऑस्टिया म्हणायचं, आणि ज्या पोर्स मधून वॉटर बाहेर पडतं त्याला काय म्हणायचं, ऑस्क्युला. आणि त्या ऑस्टियामधून पाणी आतमध्ये येत असताना ते त्याचं फूड त्या पाण्यामधून घेत असतात. हे असे त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. 4 पॉइंट्स आपण पाहायचे आहेत. ह्या 4 पॉइंट्स तुमच्या पुस्तकामध्ये टिक करून घ्या आणि तेच तुम्ही वारंवार वाचा. आणि हेच पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पोरिफेरा लिहायचं असेल तर हे 4 पॉइंट्स तुम्ही लिहायला पाहिजेत, आणि याच्यावर तुम्हाला नक्कीच मार्क मिळतात. जे आउट ऑफ मार्क मिळण्यासाठी तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तर पहा, फायलम पोरिफेरा एक्झाम्पल आहे सायकॉन आणि बाथ स्पॉन्ज. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, these animals have simplest body plan and bearing the number of pores on their body. मीन्स त्याच्यावरती नंबर ऑफ अशी लहान खूप छिद्र असतात, म्हणून त्याला नंबर ऑफ पोर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. पोर्स वरून पोरिफेरा. सेकंड, these animals always attached to the substratum. म्हणजे ते ॲनिमल्स हे खडकाला खाली समुद्राच्या तळाशी पाण्यामध्ये असतात, त्यामुळे समुद्राच्या तळाशी खडकाला चिटकून असतात, म्हणून त्याला these animals are called as sedentary animals असं म्हणतो आपण. तिसरा पॉइंट आहे, these animals have the special type of the cells present in their body, therefore these are called as collar cells. अशा त्या ॲनिमल्स मध्ये स्पेशल टाईपच्या सेल्स असतात, त्याला कॉलर सेल्स असं म्हणायचं. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठं जरी कॉलर सेल्स हा शब्द दिसला,
कुठं जरी, तर त्या कॉलर सेल्स हा शब्द दिसल्यानंतर आपल्या डोक्यात एकच उत्तर यायला पाहिजे, दिस इज रिलेटेड टू द फायलम पोरिफेरा. सेकंड लास्ट पॉइंट आहे, दीज अॅनिमल्स टेक देअर फूड अलॉंग विथ द वॉटर. ते त्यांचं फूड जे आहे ते पाण्याबरोबर घेत असतात, पाणी आतमध्ये घेऊन. मग ते पाणी कुठून शिरतं, तर त्याच्यामध्ये एक स्पेशल टाइप ऑफ द पोर्स असतं. त्या वॉटर एंटर इन द बॉडी थ्रू द ऑस्टिया. ऑस्टिया नावाचा पोर्स आहे, त्या पोर्स मधून ते पाणी आतमध्ये शिरतं आणि ऑस्क्युला मधून ते पाणी काय होतं, बाहेर पडतं. असे हे 4 पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे आहे फायलम पोरिफेरा. त्याच्या पुढला फायलम आहे निडारिया. नेक्स्ट फायलम आहे निडारिया. पुढला फायलम पाहायचा तुम्हाला, निडारिया. फायलम निडारिया. निडारिया ह्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, जे आपण पाहिलेलं आहे हायड्रा, आणि दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवा सी अॅनिमोन. सी अॅनिमोन. तर हे 2 एक्झाम्पल याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. हायड्रा जर पाहिलं आपण, हायड्राची बॉडी जर आपण पाहिलेली आहे, आपल्या 3rd चॅप्टर मध्ये आपण हायड्रा पाहिलेला आहे. हायड्राची बॉडी सिलेंड्रिकल आहे अँड दे बेअरिंग द टेंटॅकल्स अराउंड देअर माउथ टू कॅप्चर द प्रे. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे. त्याच्या शरीराभोवती काय असतात, टेंटॅकल्स असतात. आणि त्याच्या बॉडी 2 प्रकारच्या असतात, ते आपण पाहणार आहोत आता. निडारियामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, these animal have cylindrical and umbrella like body. हे जे अॅनिमल्स आहेत यांची बॉडी कशी असते, सिलेंड्रिकल, सिलेंडरच्या आकाराची. आपल्या घरामध्ये जो सिलेंडर असतो तसा सिलेंड्रिकल अँड अम्ब्रेला लाईक, म्हणजे अम्ब्रेला जसा असतो बाहेरच्या बाजूला असं छत असल्यासारखा, अम्ब्रेला लाईक. सी अॅनिमॉनची बॉडी तशी आहे बघा, आपल्या पुस्तकामध्ये आहे सी अॅनिमॉन. असं बाहेरच्या बाजूला त्याच्या भोवती छत्रीसारखं वर छत असल्यासारखा दिसतो. म्हणून त्याची बॉडी कशी असते, आयदर सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक. इफ द बॉडी इज सिलेंड्रिकल, जर बॉडी सिलेंड्रिकल असेल, then it is called त्यालाच काय म्हणायचं, पॉलिप म्हणायचं. लक्षात ठेवा हे शब्द, पॉलिप. ज्यावेळेस बॉडी सिलेंड्रिकल असते, ज्यावेळेस त्या अॅनिमलची बॉडी सिलेंड्रिकल असते, त्यावेळेस त्याला एक टर्म आहे, ती टर्म लक्षात ठेवायची, पॉलिप. अँड इफ द बॉडी इज umbrella like, then it is called medusa. हे फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला पडू शकतं. हा परत एकदा सांगतो, ज्यावेळेस त्या निडारियाची बॉडी ही कशी असते, सिलेंड्रिकल असते, त्यावेळेस त्याला कुठली टर्म वापरायची आहे, पॉलिप. when the body is cylindrical then it is called as a polyp, and when the body is umbrella like then it is called as a medusa. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट आहे these are डिप्लोब्लास्टिक. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. these are the डिप्लोब्लास्टिक animal. डिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट. डिप्लोब्लास्टिक अँड असिलोमेट अॅनिमल्स. हे काल पॉइंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यासाठीच मी तुम्हाला कालचा अगोदरचा पॉइंट, जर तुम्ही काल जर ते लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल, बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी आणि जर्मिनल लेअर, तर त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे आपण डिप्लोब्लास्टिक जगामध्ये फक्त एकच अॅनिमल्स आहेत, ऑल निडारियन्स आर द डिप्लोब्लास्टिक. म्हणून हा पॉइंट ह्याच्यामध्ये आला. डिप्लोब्लास्टिक तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठं जरी शब्द दिसला, तर त्याचं आन्सर लक्षात ठेवायचं, निडारियन्स मध्ये हायड्रा आणि सी अॅनिमॉन हे जे एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवायचं. कुठं जरी दिसू दे तुम्हाला, डिप्लोब्लास्टिक एकमेव आहे, तो म्हणजे कुठले, फायलम निडारिया. त्याच्यामुळे हा शब्द खूप महत्वाचा आहे. निडारिया, डिप्लोब्लास्टिक हा शब्द दिसला की आपल्या डोळ्यासमोर फक्त निडारिया आला पाहिजे. जसं पाठीमागे सांगितलं तुम्हाला मी सांगितली, कॉलर सेल्स म्हणलं की फोरिफेरा,
हा फायलम लक्षात आला पाहिजे. डिप्लोब्लास्टिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फायलम निडारिया हा शब्द लक्षात आला पाहिजे. आणि असिलोमेट म्हणजे ज्या अॅनिमल्सला बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते असे सुरुवातीचे 3 फायलम आहेत, ज्या तिन्ही फायलमला सिलोम प्रेझेंट नसतो, बॉडी कॅव्हिटी नसते. फोरिफेराला नाही, त्यानंतर निडारियाला नाही आणि प्लॅटिहेल्मिंथसला सिलोम नाही, बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर येतो तो आपला हे अस्केलहेल्मिंथस जो आहे 4 नंबरचा, त्या 4 नंबरच्याला बॉडी कॅव्हिटी ऍक्च्युली नाही, परंतु असल्यासारखी वाटते. त्याचं नो ट्रू बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन देअर बॉडी, देअरफॉर दिस इज कॉल्ड एज अ सुडोसिलोमेट. त्या अॅनिमल्सला काय म्हणायचं, सुडोसिलोमेट. आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ॲनिलिडा पासूनचे सगळे खालचे ते जे आहेत त्यांना सिलोमेट, युसिलोमेट असं म्हणतो. हे जे आहेत ते असिलोमेट अॅनिमल्स. तिसरा पॉइंट आहे पहा परत एकदा, बॉडी ऑफ these animals is either cylindrical or umbrella like. If the cylindrical then it is called as a polyp, and if the umbrella like then it is called as a medusa. Second point पाहिलेला आहे, these animals are the diploblastic, means the body is developed by the 2 layers. आणि सेकंड आहे these are the असिलोमेट, means coelom is absent. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये फायलम निडारियामध्ये जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, निडोब्लास्ट बेरिंग टेंटॅकल्स. हा खूप महत्वाचा आहे बघा. टेंटॅकल्स अराउंड देअर माउथ टू कॅप्चर द प्रे. म्हणजे त्यांच्या निडोब्लास्टच्या भोवती, तोंडाच्या भोवती काय असतात, टेंटॅकल्स. हा टेंटॅकल्स शब्द आपण लक्षात ठेवायचा. टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड देअर माउथ. हे जे शब्द गोल केले ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. याच्या भोवतीच उत्तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. दे निडोब्लास्ट बेरिंग द टेंटॅकल्स अराउंड देअर माउथ टू कॅप्चर द प्रे. त्यांच्या भोवती, तोंडाभोवती काय असतात, टेंटॅकल्स असतात. आणि ते टेंटॅकल्स कशासाठी वापरतात ते अॅनिमल्स, टू कॅप्चर द प्रे. Also they emits toxin to the body of prey, in the body of prey. आणि त्याचबरोबर ते काय करतात, ज्यावेळेस ते प्रे पकडतात, कॅप्चर करतात, त्यावेळेस त्या प्रेच्या, ते जो भक्षक आहे त्या भक्षकाच्या बॉडीमध्ये काय सोडतात, टॉक्झिन सोडतात. याच्यावरती दुसरं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, जेलीफिश एक आहे बघा. तुम्हाला जेलीफिश वरती घ्युरी जर विचारलेलं असतं, when our body is in contact with the jellyfish then our body get irritated. आपली बॉडी काय इरिटेट होते, because jellyfish bearing the tentacles around their mouth and when they are contact with our body they release the toxin in our body, and due to this toxin our body get irritated. समजलं. जेलीफिशचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर, जेलीफिश आपल्या बॉडीला कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर टेंटॅकल्स मधून ते आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स रिलीज करतात, आणि त्या टॉक्झिनमुळे ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन एंटर होतं त्यावेळेस आपली बॉडी इरिटेट झाल्यासारखी होते, खाजवल्यासारखं होतं. समुद्राच्या पाण्यातून आपण बाहेर आल्यानंतर अंग खाजवल्यासारखं होतं, तर ते त्याचं कारण आहे. त्याचे एक्झाम्पल्स ह्याचे आपण लक्षात ठेवले आहेत. हे 3 पॉइंट्स तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत. परत एकदा फायलम निडारिया एक्झाम्पल आहे, हायड्रा, सी अॅनिमोन आणि जेलीफिश. First point is these animals have the cylindrical or umbrella-like body. If the body is cylindrical, then it is called as polyp, and when there is umbrella-like, then it is called as a medusa. Second point आहे, these are the diploblastic and acoelomate animals. 2 layers are present. Acoelomate means body cavity is absent. Nidoblast bearing the tentacles around their mouth to capture the prey, and they emits the toxin in the body of the prey. असे त्याचे 3 पॉइंट महत्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. निडारिया. त्याच्यानंतर पुढला जो फायलम आहे तो मला पाहायचा आहे. पुढचा फायलम आहे प्लॅटिहेल्मिंथस आणि अस्केलहेल्मिंथस. हा आपण दोन्ही जे आहेत ते तुम्ही ह्याच्या मार्फत लक्षात ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीनच्या फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला दोन्ही लक्षात राहील. डिस्टिंग्विश बिटवीन, इकडे लक्षात ठेवा आपण. प्लॅटिहेल्मिंथस म्हणजेच फ्लॅट वॉर्म. इकडे आहे अस्केलहेल्मिंथस.
ॲस्केलेमेंथस म्हणजेच राऊंड वॉर्म. तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन असा प्रश्न पडू शकतो ह्याच्यावरती, म्हणून आपण कॉम्पॅरेटिव्ह स्टडी करतो ह्या दोघांचा आपण कॉम्पॅरेटिव्ह स्टडी करतोय. म्हणजे दोन्हीही फायलम्स आपले ऍट अ टाइम संपणार आहेत. दोन्ही फायलम आपल्याला एकाच वेळी दोन्ही समजून घ्यायचे आहेत. द फ्लॅट वॉर्म का म्हणायचं? द बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ फ्लॅट लाईक द लीफ ऑर स्ट्रिप, देअरफॉर दीज आर कॉल्ड एज अ फ्लॅट वॉर्म्स. फर्स्ट पॉइंट आहे, एक मिनिट, फर्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, बॉडी ऑफ these animals are flat like leaf or strip. ह्याची बॉडी कशी असते? like the leaf or strip, therefore these are called as a flatworm. इथं फर्स्ट पॉइंट आहे, बॉडी ऑफ दिस animal is long thread like, long and thread like, long cylindrical and thread like. ह्यांची बॉडी जी कशी असते? लांब असते, ट्युब्युलर असते आणि थ्रेड लाईक असते, दोऱ्यासारखी लॉंग आणि थ्रेड लाईक असते. म्हणून याला काय म्हणायचं? राऊंड वॉर्म. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? Body of these animals is a long and thread-like. Either body of these animals are the flat, like the strip-like or leaf-like. Second point आहे याच्यामध्ये second point तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. These animals are the eucoelomate. They have eucoelomate. हे जे असतात ते कसे असतात? सॉरी, acoelomate आहेत. These animals have acoelomate and these animals have pseudocoelomate. These are acoelomate and triploblastic animals. इथं दुसरा पॉइंट, these animals have pseudocoelomate. Pseudocoelomate म्हणजे not a true body cavity is present. Pseudocoelomate and triploblastic, हे सुद्धा ट्रिप्लोब्लास्टिकच आहेत. ह्याची हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये लीफ लाईक स्ट्रक्चर, इथं थ्रेड लाईक स्ट्रक्चर, इथं pseudocoelomate. हा पॉइंट लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट आहे जो महत्वाचा आहे आणखी याच्यामध्ये, these animals are called as hermaphrodite. Hermaphrodite म्हणजेच the male and female characters are present in the same body, therefore they are called as bisexual. हे जे animals आहेत ते bisexual animal आहेत. These are bisexual animals. त्याला नाव आहे hermaphrodite. एक वर्ड आहे hermaphrodite. हा वर्ड दिसला तर बायसेक्सुअल म्हणायचं, म्हणजेच मेल अँड फिमेल बॉडी इज प्रेझेंट ऑन द सेम ॲनिमल्स. एकाच वरती असतं, मेल पण त्याच बॉडीमध्ये असतो आणि फिमेल पण त्याच बॉडीमध्ये असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? बायसेक्सुअल. इथं तिसरा पॉइंट आहे, these animals are the unisexual. These animals are unisexual. हे त्याचे 3 पॉइंट्स आहेत जे महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मी परत एकदा सांगतो, प्लॅटहेल्मिंथस आणि ॲस्केलेमेंथस. प्लॅटहेल्मिंथस म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे फ्लॅट वॉर्म. ॲस्केलेमेंथस म्हणलं तर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे राऊंड वॉर्म. Body of these animals are the flat like leaf or strip, and body of these animal is a long and thread like. Second point आहे, these animals are the acoelomate and triploblastic, and these animals have the pseudocoelomate and triploblastic. Third आहे, these animals are the bisexual animals, that is hermaphrodite, means male and animals are present on the same body. And next is the acoelomate. These animals are the unisexual. हे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ascaris
ऍस्केरिस मध्ये मेल ऍस्केरिस आणि फिमेल ऍस्केरिस. म्हणजे ऍस्केरिस म्हणजेच काय, जे आपल्या लहान बाळाच्या पोटामध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जंत असतं. आपण लहानपणी पाहतो की लहान बाळाचे पोट दुखतं असं म्हणतात, रडतं ते बाळ. तर ते कशामुळे, तर त्याच्या बॉडीमध्ये काय असतात, ऍस्केरिस नावाचे मेल किंवा फिमेल हे जंत आपण त्याला म्हणतो, मेल ऍस्केरिस और फिमेल ऍस्केरिस. त्याच्यानंतर ऍस्केरिस एक लक्षात ठेवा, हा पॉइंट चांगला लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये. ऍस्केरिस आय वॉर्म, डोळ्यामध्ये असणारे जंत. ऍस्केरिस, आय वॉर्म हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत ऍस्केलेमेंटसचे. आणि इकडे लक्षात ठेवा, फ्लॅट वॉर्म मध्ये प्लॅनेरिया आपण पाहिलेला आहे, प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक आणि टॅपवॉर्म हे त्याचे 3 एक्झाम्पल आहेत. परत एकदा, प्लॅटिहेल्मिंथस, ऍस्केलेमेंथस हे असिलोमेट असतं तर हे सुडोसिलोमेट असतं. हे बायसेक्सुअल असतं तर हे युनिसेक्सुअल असतं. ह्याची बॉडी लॉंग कशी असते, फ्लॅट लाईक द लीफ ऑर स्ट्रिप, आणि याची बॉडी कशी असते, लॉंग थ्रेड लाईक. हे असे तुम्हाला डिस्टिंग्विशच्या रूपामध्ये आपण हे 2 फायलम तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढला फायलम आहे ॲनेलिडा. नेक्स्ट फायलम आहे ॲनेलिडा. पुढचा फायलम जो तुम्हाला बघायचा आहे, फायलम ॲनेलिडा. फायलम ॲनेलिडा. तर फायलम ॲनेलिडा काय आहे बघा. फायलम ॲनेलिडा मध्ये दिस ॲनिमल्स हॅव द सेगमेंटेड बॉडी. त्याच्यामध्ये काय, ॲनेलिडाचं फर्स्ट कॅरेक्टर आहे, जे मेजर कॅरेक्टर आपलं लक्षात ठेवायचं आहे, त्याची बॉडी जी असते ती कशी असते, सेगमेंटेड असते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲनेलिडा. ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म. अर्थवॉर्मचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. अर्थवॉर्मची जर बॉडी बघितली, याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, अर्थवॉर्म, लीच आणि नेरिस. अर्थवॉर्म, लीच हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट ह्याचं पॉइंट आहे, एक मिनिट बघा. त्याच्यामध्ये फायलम ॲनेलिडा, त्याच्यामध्ये अर्थवॉर्म आणि लीच हे पॉइंट बघायचे आपल्याला. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. पॉइंट आहे पहिला, बॉडी ऑफ दिस ॲनिमल, बॉडी ऑफ दिस ॲनिमल is long and segmented, long and segmented, metacentrically segmented असा एक पॉइंट आहे. परंतु आपण सेगमेंटेड हा शब्द लक्षात ठेवा. लॉंग, सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. लॉंग, सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. ह्याची बॉडी कशी असते, ह्या ॲनिमलची बॉडी लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे आणि सेगमेंटेड आहे. हे 3 एक पॉइंट लक्षात ठेवा. समजलं सगळ्यांना. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज अ लॉंग, सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे, लोकोमोशन ऑफ दिस ॲनिमल इज टेक्स प्लेस विथ द सेटी, पॅरापोडिया और सकर. हे 3 लोकोमोशन म्हणजे पुढे जाण्यासाठी ते कशाचा वापर करतात, कशाचा वापर करतात, सेटी, पॅरापोडिया और सकर्स are used for locomotion. These animals use seti, parapodia and suckers for locomotion. लोकोमोशन साठी ते कुठल्या पार्ट्सचा वापर करतात, सेटी, पॅरापोडिया अँड सकर्स. दीज आर द ऑर्गन्स दॅट युज्ड फॉर लोकोमोशन बाय द अर्थवॉर्म. अर्थवॉर्म हे ह्याचा वापर करतो, सेटी, पॅरापोडिया अँड सकर्सचा वापर लोकोमोशन साठी, पुढे जाण्यासाठी करतो. साधं लक्षात ठेवा रे, तुम्हाला माहित आहे आपण पावसाळ्यामध्ये जो एक ॲनिमल्स बघतो, पावसाळ्यामध्ये तो असतो की जमिनीवर चालणारा, पाऊस आपण त्याला पैसा म्हणतो. त्या पैशामध्ये आहेत बघा छोटे छोटे पायासारखे भाग असतात खाली पुढे जाण्यासाठी, त्याची बॉडी पण सेगमेंटेड असते. तर तोच प्रकार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पॅरापोडिया असतात, सेटी, पॅरापोडिया अँड सकर्स फॉर लोकोमोशन. हा दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट आहे
द बॉडी इज कव्हर्ड विथ द थिन क्युटिकल्स. यांच्या शरीरावरती एक नाजूक असा धागा असतो, नाजूक पापुद्रा असतो, त्याला थिन क्युटिकल असं म्हणतो. बॉडी इज कव्हर्ड विथ थिन क्युटिकल. बॉडी इज कव्हर्ड विथ द थिन क्युटिकल. यांच्या बॉडी भोवती काय असतं? थिन क्युटिकल असतं. हे त्याचे 3 महत्वाचे अॅनिमलचे आपण कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत. परत एकदा सांगतो. बॉडी ऑफ दिस अॅनिमल इज अ लॉंग सिलेंड्रिकल अँड सेगमेंटेड. These animals use setae, parapodia and suckers for the locomotion. Body is covered with the thin cuticles. बाकीचे आपण ह्याच्यामध्ये पॉइंट्स लक्षात ठेवू शकतो. बॉडी इज अ ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर हे युसिलोमेट आहे. चौथा पॉइंट, these are ट्रिप्लोब्लास्टिक and eucoelomate. Eucoelomate म्हणजे सिलोम इज प्रेझेंट फ्रॉम दिस eucoelomate. आणि एक्झाम्पल तर मी सांगितलं, एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म, टीच आणि नेरिस. हे असं तुम्हाला अर्थवॉर्मचं 4 कॅरेक्टर्स, त्याचे एक्झाम्पल्स हे आपण पाहिलेले आहेत. याचा पुढला पॉइंट आहे आपल्याला बघायचा आहे आर्थ्रोपोडा. पुढचा फायलम आहे आर्थ्रोपोडा. पुढचा फायलम आहे आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा म्हणजे त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याचे एक्झाम्पल आहेत क्रॅब, कॉकरोच, लक्षात. बटरफ्लाय, भरपूर आहेत ह्याचे अॅनिमल्स. हे नंबर ऑफ अॅनिमल्स आर प्रेझेंट. फर्स्ट ह्याच्यामधला कॅरेक्टर आहे, दिस अॅनिमल हॅव जॉइंटेड appendages, so called arthropods. त्याला आर्थ्रोपोड्स का म्हणतो आपण? कारण की ह्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे जॉइंटेड अपेंडेजेस. Jointed appendages is a special characters that's present in the phylum Arthropoda. बरोबर. These animals have jointed appendages, so called arthropods. These animals have jointed appendages, so these are called as arthropods. Second point आहे, this is the largest phylum. This is the largest phylum in a kingdom Animalia. हा सगळ्यात लार्जेस्ट फायलम जर कुठला असेल, सगळ्यात मोठा फायलम, तर कोणता आहे? आर्थ्रोपोडा. दिस इज द लार्जेस्ट फायलम ऑन द अर्थ. Means these animals are found in the deep ocean as well as on the top mountain. So these animals found in deep in the ocean or and top of the mountain. म्हणजे हे जे अॅनिमल्स आहेत जे ओशन मध्ये डीपेस्ट लेयरला पण सापडतात, त्याच वेळेस टॉप मोस्ट माउंटेनला पण सापडतात, कारण की लार्जेस्ट फायलम आहे. थर्ड पॉइंट आहे जो महत्वाचा, they have chitinous exoskeleton. exoskeleton present on the body. ह्या अॅनिमलच्या शरीराभोवती कसलं एक्झोस्केलेटन असतं? चिटिनियस एक्झोस्केलेटन असतं. हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो सतत असतो. चिटिनियस एक्झोस्केलेटन प्रेझेंट ऑन द बॉडी. लक्षात ठेवा, कोणाभोवती असतं? फायलम आर्थ्रोपोडा. म्हणजे आपण बघितलं खेकड्याच्या वरची जर बाजू बघितली तर टणक आहे, झुरळाच्या वरचा जर भाग बघितला तर तो पण टणक असतो. म्हणजे दे हॅव चिटिनियस एक्झोस्केलेटन प्रेझेंट ऑन द बॉडी. हा त्याचं मेन कॅरेक्टर्स आहे. आणखी हे असे त्याचे
3 पॉइंट्स तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहेत. समजलं? आणि त्याचे एक्झाम्पल्स क्रॅब अँड कॉकरोच. हे 3 पॉइंट जर लक्षात ठेवले तर बस. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता त्याची दे हॅव ट्रिप्लोब्लास्टिक अँड युसिलोमेट ॲनिमल्स. असं 4था पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. असं तुम्हाला फायलम आर्थ्रोपोडा या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुढचा फायलम आहे नेक्स्ट. हे पॉईंट लक्षात ठेवा, जे गोल करतोय तर तुम्ही लक्षात ठेवायचे चांगले. पुढचा पॉईंट आहे फायलम आर्थ्रोपोडाच्या नंतर पुढला फायलम आहे फायलम मोलुस्का. फायलम मोलुस्का. एक्झाम्पल आहे याचं स्नेल, बायवॉल आणि ऑक्टोपस. ऑक्टोपस हे सगळे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. स्नेल आपण बघितलं, गुगल काय पाहिलेली आहे. ऑक्टोपस रिअल जर पाहिलं असेल तर आपण ऑक्टोपस सतत मल्टीमीडियावरती युट्यूबवर वगैरे सतत पाहतो असतो, सगळ्यांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल याचं पहिलं कॅरेक्टर आहे बॉडी ऑफ दिस ॲनिमल. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स आर सॉफ्ट अँड स्लिमी. सॉफ्ट अँड स्लिमी. ह्या ॲनिमलची बॉडी जी असते ती कशी असते? सॉफ्ट अँड स्लिमी. हा पॉइंट लक्षात ठेवा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स आर द सॉफ्ट अँड स्लिमी. सेकंड पॉइंट आहे these animals are mostly found in the aquatic in nature, aquatic fresh water as well as marine water. हा सेकंड पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. बॉडी ऑफ दिस एनिमल इज डिवाइडेड इनटू द 3 पार्ट्स. बॉडी ऑफ these animals divided into 3 parts. त्याची जी बॉडी आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेली असते. ते कोणते पार्ट्स आहेत? पहिलं हेड. आपण गोगल गाय बघा, गोगल गायचा सुरुवातीचा भाग जो असतो तो शिंगाचा हेड, त्याला शिंग असतात शिंगवर असल्यासारखं वाटतं आपल्याला. तर तो हेड, टेल, पाठीमागच्या बाजूला टेल असतं आणि मिडलला असतं फिसरल मास. मिडल सेंटरला असतं फिसरल मास. बॉडी इज डिवाइडेड टू 3 पार्ट्स. दीज आर द हेड, टेल आणि फिसरल मास. तिसरा पॉइंट आहे दिस फिसरल मास इज कव्हर्ड विथ द मॅन्टल. त्याच्यात हे जे फिसरल मास असतं आपण बघतो पुढच्या बाजूला गोगल गाय जर लक्षात ठेवली, पुढच्या बाजूला तोंड असतं, पाठीमागच्या बाजूला शेपटी असते आणि मध्ये जो एक शंख, आपण शंख म्हणतो छोटा शंख, त्या शंखाच्या आतमध्ये एक नाजूक असं मास असतं. त्या मासला काय म्हणायचं? फिसरल मास असं म्हणायचं. मग 3 पार्ट्स आहेत हेड, टेल आणि फिसरल मास. दिस फिसरल मास is protected by किंवा covered by mantle. Protected by the mantle. हे कुणी प्रोटेक्ट केलेलं असतं? मॅन्टलला. कारण का? विसरल मास सिक्रेट द कॅल्सरस सबस्टन्स दॅट फॉर्मिंग द मॅन्टल. तो जो विसरल मास आहे ते कंटिन्युअस सिक्रेट करत असतं एक सबस्टन्स आणि त्या सिक्रेट झालेल्या सबस्टन्स पासून काय तयार होतो? मॅन्टल तयार होतो. हे तर शब्द लक्षात ठेवा. दिस विसरल मास इज प्रोटेक्टेड बाय द मॅन्टल. हे असे 3 पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. एक्झाम्पल आहे मोलुस्काचं स्नेल, बायवल आणि ऑक्टोपस. याच्यामध्ये 4था पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा, हे तुम्हाला ते जे क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियावरचा एक पॉईंट तुम्ही तर कव्हरच करायचा. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड युसिलोमेट. दिस ॲनिमल्स कुठे राहतात ते पण तुम्ही लक्षात ठेवता. जे जनरल आहेत पण महत्वाचे आपण घेत आहोत. हे 3 महत्वाचे आहेत. सॉफ्ट अँड स्लिमिंग गोल केले आपण त्याला. बॉडी इज कव्हर्ड डिवाइडेड इंटू 3 पार्ट्स. हेड, टेल आणि फिसरल मास. फिसरल मास इज प्रोटेक्टेड बाय द मॅन्टल. असे 3 पॉईंट तुम्ही मोलुस्काचे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे आहे इकायनोडर्मॅटा. पुढचा क्लास आहे, पुढचा फायलम आहे इकायनोडर्मॅटा. नेक्स्ट फायलम आहे इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा म्हणजेच बघा, इकायनोडर्मॅटा कशाला म्हणायचं? ह्याचं एक्झाम्पल आहे स्टारफिश. स्टारफिश आपण बघितलेलं आहे चित्रामध्ये, आपण बघतो स्टारफिश. सी कुकुंबर, सी अर्चिन,
अर्चिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. इकॅनोडर्मॅचे स्टारफिश, सी कुकुंबर आणि सी अर्चिन. तर पहा इकॅनोडर्मेटा कशाला म्हणायचं. फर्स्ट पॉइंट आहे ह्याच्यामध्ये की द बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज कवर्ड बाय द कॅल्सरस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन देअर बॉडी, देअरफॉर दीज आर कॉल्ड एज इकॅनोडर्म्स. इकॅनोडर्म्स का म्हणायचं, कारण की ह्याच्या बॉडीवरती कॅल्सरस स्पाइन्स प्रेझेंट असतात आणि ते कॅल्सरस स्पाइन्स प्रेझेंट असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो इकॅनोडर्मेटा. आता कॅल्सरस स्पाइन म्हणजेच काय, असे काटे असल्यासारखा भाग असतो त्याच्या बॉडीवरती. आपण स्टारफिश जर पाहिला तर त्याच्या अंगावरती काटे असतात, सी अर्चिनच्या पण अंगावरती काटे असतात. पण फर्स्ट पॉइंट आहे बॉडी ऑफ these animals is covered with calcareous spines. Calcareous spines are present on the body. Calcareous spines, so called इकायनोडर्म्स. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इकायनोडर्म असं म्हणतो. कारण का त्याच्यामध्ये हा पॉइंट लक्षात ठेवा, कॅल्सरस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, देन दीज आर कॉल्ड एज इकायनोडर्म्स. सेकंड पॉइंट आहे these animals have the tube feet for the locomotion. ह्या अॅनिमल्सला काय असतं, ट्यूब फीटच असतं, ट्यूब फीट असतं. These animal have tube feet. These animal have tube feet used for the locomotion. Used for locomotion. Locomotion म्हणजे पुढे जाण्यासाठी ते कशाचा वापर करतात, ट्यूब फीट. ऑल्सो इट इज युज्ड टू कॅप्चर द प्रे. हे अॅनिमल्स काय करतात, त्याचा कशाचा वापर करतात पुढे जाण्यासाठी, ट्यूब फीट. म्हणून आपण ट्यूब फीटला काय केलेलं, अंडरलाईन केलेलं आहे. अँड युज्ड टू कॅप्चर द प्रे. कॅप्चर द प्रे. भक्षक पकडण्यासाठी सुद्धा त्या ट्यूब फीटचा वापर करतात. हे त्याचे सगळ्यात महत्वाचे 2 पॉइंट्स आहेत. समजलं. इकॅनोडर्मेटाचे 2 सगळ्यात महत्वाचे पॉइंट, कॅल्सरस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी, देअरफॉर दे आर कॉल्ड एज इकॅनोडर्म्स. सेकंड आहे these animals have the tube feet used for locomotion and also used to capture the prey. असे 2 पॉइंट्स आपण पाहिलेले आहेत कशाचे, इकॅनोडर्मेटाचे. त्याच्यानंतर पुढे आहे हे काय बघा ह्याच्यामध्ये, तो आपण काय म्हणलो, कॅल्सरस स्पाइन्स ऑल्सो ऑसिकल प्लेट्स इज प्रेझेंट. एक पॉइंट लक्षात ठेवा, कारण कधी कधी विचारू शकतात इन किंवा बॉडी इज कवर्ड बाय calcareous spines or ossicle plates. हा एक शब्द लक्षात ठेवा, ossicle plates are also present in the body. हा एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. ossicle plates असतात त्याच्यामध्ये, एकतर कॅल्सरस स्पाइन कव्हर झालेले असतात किंवा ossicle plates प्रेझेंट असतात बॉडीमध्ये. हे असे त्याचे 3 पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे कुठे सापडतं आपल्याला माहिती आहे, these animals are the aquatic फाउंड इन द मराईन वॉटर ॲज वेल एज फ्रेश वॉटर. जास्तीत ओशन मध्ये सापडतात, समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त हे ॲनिमल्स दिसतात आपल्याला. हे असे त्याचे 3 पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आणि लास्ट फायलम आहे जो आपला, पहा परत एकदा, कॅल्सरस स्पाइन्स प्रेझेंट ऑन द बॉडी, इट इज कॉल्ड एज इकॅनोडर्म. ट्यूब फीट इज युज्ड फॉर द लोकोमोशन, ऑल्सो इट इज युज्ड टू कॅप्चर द प्रे. थर्ड आहे बॉडी इज कवर्ड बाय द कॅल्सरस स्पाइन्स और ऑसिकल्स प्लेट्स आर प्रेझेंट. ऑसिकल्स प्लेट्स आर प्रेझेंट. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला पडू शकतं कधीतरी. त्यावेळेस ऑसिकल प्लेट्स हा शब्द आपण नवीन ऐकलाय, असं करायचं नाही. पुढं लास्ट वन आहे फायलम. लास्ट फायलम आहे हेमिकॉर्डेटा. लास्ट फायलम आहे हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा. ह्याचं एक्झाम्पल आहे बॅलॅनोग्लॉसस. एक्झाम्पल बॅलॅनोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉसस बघा, ह्याच्यामध्ये आपण पॉइंट पाहतोय. फर्स्ट पॉइंट आहे बॅलॅनोग्लॉसस. चित्र पाहतो लक्षात येईल तुम्हाला.
काय पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द हेड रिजन, देन देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेटा. ह्याला हेमिकॉर्डेटा का म्हणतो आपण, कारण का नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट in proboscis region only. कुठं असतो फक्त प्रोबिस्किस रिजन मध्ये. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबिस्किस रिजन ओनली. त्या प्रोबिस्किस रिजन ओनली मध्येच त्याचा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा का म्हणायचं, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, बॉडी लाईक सपोर्ट, रॉड लाईक सपोर्ट इज प्रेझेंट इन द प्रोबिस्किस, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, हेमिकॉर्डेटा. हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, body of this animal is divided into 3 parts. Body is divided into 3 parts. कोणते 3 पार्ट्स आहेत त्याचे, पहिला पार्ट आहे हेड, त्याच्यानंतर आहे ट्रंक, प्रोबिस्कस, ट्रंक आणि टेल. प्रोबिस्कस आहे, त्याच्यानंतर कॉलर त्याला आणि ट्रंक, असे 3 भाग असतात. 3 पार्ट्स कोणकोणते, प्रोबिस्किस, त्याच्यानंतर मधला भाग जो असतो कॉलर अँड ट्रंक. हे 3 भाग आहेत, प्रोबिस्किस, कॉलर आणि ट्रंक. आपण प्रोबिस्किस म्हणजे हेडचा भाग, नेक म्हणजे नेक सारखाच कॉलरचा भाग असतो. कॉलर आणि कॉलर सेल्स हा प्रकार वेगळा आहे. काही जण इथं जमलिंग होतं. कॉलर हा मधला भाग आहे त्या कोणाचा, बॅरियन प्रोसेसचा आहे. तर कॉलर सेल्स नाहीत, सेल म्हणजे पेशी. स्पेशल टाइप्स ऑफ कॉलर सेल्स आर प्रेझेंट इन द पोरिफेरा. इथं कॉलर शब्द आहे, कॉलर अँड ट्रंक. थर्ड पॉइंट आहे, दीज एनिमल्स आर कॉल्ड एज अकॉर्न एनिमल्स. हा एक पॉइंट लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. दीज एनिमल्स आर कॉल्ड अकॉर्न एनिमल्स. यांना कसले एनिमल म्हणायचं, अकॉर्न एनिमल्स. हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. समजलं, हे तीन पॉइंट्स, हे 3 नाव लक्षात ठेवा. बॉडी इज डिवाइडेड टू द 3 पार्ट्स. कोणकोणते पार्ट्स आहेत, प्रोबिस्किस, कॉलर आणि ट्रंक. These animals are called as acorn animals because they can be live in the burrows, in the sand. कारण की ते कुठे राहतात, बिळामध्ये राहतात. burrows in the sand. चौथा पॉइंट, live in burrows in sand, burrows in the sand. असे 4 पॉइंट्स आपल्याला पाहिलेले आहेत आपण. म्हणून हे आपलं हेमिकॉर्डेटाचं एक्झाम्पल, बॅरियन प्रोसेस लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपलं हे सगळे फायलम्स आणि त्याचे आपण कॅरेक्टर्स हे सगळे आपण पाहिलेले आहेत. पहा, हे जे तुम्हाला कॅरेक्टर्स लिहून दिलेले आहेत फळ्यावरती मी, ते कॅरेक्टर्स चांगलं लक्षात ठेवा. हे कॅरेक्टर्स वरतीच तुम्हाला एखादा 3 मार्काचा प्रश्न पडू शकतो किंवा 2 मार्काच्या ह्याच्यावरती आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठला आहे आणि त्याचे कॅरेक्टर्स, असं 3 मार्काचा क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुमचा कव्हर होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणींकडे पाठवा. कारण की माझं टार्गेट हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सायन्स हे चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे, त्यांचे कन्सेप्ट चांगले क्लिअर झाले पाहिजे त्यांना आणि त्यांना चांगले मार्क मिळाले पाहिजेत. हे माझं टार्गेट आहे. त्याच्यामुळं आपण पाहिल्यानंतर आपले जे दुसरे मित्र आहेत त्या मित्रमैत्रिणीकडे पाठवण्याचं नक्की काम करा. आणि तसं तुम्ही पाठवलं तरच आणखी मला प्रोत्साहन मिळेल. कमेंट्स टाकत जावा तुम्हाला आवडत असतील तर. धन्यवाद.